जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि याच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर यंदाच्या जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये आपला भारत 180 देशांच्या यादीत 157व्या क्रमांकावर आला आहे. मित्रांनो, गत वर्षी या रँकिंगमध्ये आपला भारत 151व्या क्रमांकावर होता व यंदा 6 स्थानाने घसरण होऊन भारत आता 157व्या क्रमांकावर आला आहे व भारताला यात अत्यंत गंभीर या श्रेणीत ठेवण्यात आले. बरं, या रँकिंगमध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावला? तर सलग 10व्या वर्षी नॉर्वे या देशाने यात पहिला क्रमांक पटकावला आहे. मित्रांनो, या इंडेक्ससाठी एकूण 5 निर्देशकाचा अभ्यास केला जातो. यातील राजकीय निर्देशकामध्ये आपला भारत 160व्या क्रमांकावर आहे. आर्थिक निर्देशकामध्ये 144व्या क्रमांकावर, कायदेशीर निर्देशक 141, सामाजिक 157, तर सुरक्षा निर्देशकामध्ये भारत 158व्या क्रमांकावर आहे व भारताला यात एकूण किती गुण देण्यात आलेत? तर 31.96 इतके भारताला यात गुण मिळालेत. आताच पाहिल्यानुसार यात नॉर्वे पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड, तिसऱ्यावर एस्टोनिया, चौथ्यावर डेन्मार्क, तर 5व्या क्रमांकावर स्वीडन हा देश आहे. व यात सर्वात शेवटी म्हणजे 180व्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर इरिट्रिया हा यात 180व्या क्रमांकावर आहे. आपल्या शेजारी देशांचा विचार केला तर नेपाळने यात सर्वोत्तम कामगिरी केली असून नेपाळ यात 87व्या क्रमांकावर आहे. चीन यात खालून तिसऱ्या म्हणजेच 178व्या क्रमांकावर आहे. श्रीलंका 134, बांगलादेश 152, भूटान 150, पाकिस्तान 153, तर अफगाणिस्तान यात 175व्या क्रमांकावर आहे. बरं, हा रिपोर्ट कोणाद्वारे प्रकाशित केला जातो? तर रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेद्वारे हा रिपोर्ट प्रकाशित केला जातो. याचं मुख्यालय कुठे स्थित आहे? तर पॅरिस येथे याचं मुख्यालय स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणारा 2026चा युनेस्को गिलेर्मो कॅनो पुरस्कार कोणत्या संस्थेला जाहीर झाला? तर यंदाचा हा युनेस्को गिलेर्मो कॅनो पुरस्कार सुदान जर्नालिस्ट सिंडिकेटला जाहीर झाला आहे. मित्रांनो, सुदानमधील चालू संघर्षाच्या कठीण परिस्थितीत माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि प्रेस स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी सुदान जर्नालिस्ट सिंडिकेटने जे योगदान दिलं त्यासाठी त्यांना आता हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारात विजेत्याला $25,000 अमेरिकन देण्यात येतात. या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली? तर 1997 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली व प्रेस स्वातंत्र्यासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्ती, इन्स्टिट्यूट किंवा ऑर्गनायझेशनला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो व या पुरस्काराला कोलंबियातील पत्रकार गिलेर्मो कॅनो इसाजा यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आता हा प्रश्न पहा. कोणत्या अंतराळ स्टार्टअपने मिशन दृष्टीची यशस्वी चाचणी घेतली? तर अलीकडेच गॅलेक्सी आय या स्टार्टअप कंपनीने मिशन दृष्टीची यशस्वी चाचणी घेतली आहे. या मिशन अंतर्गत गॅलेक्सी AIने जगातील पहिला ऑप्टोसार उपग्रह प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे कॅलिफोर्निया येथून प्रक्षेपित करण्यात आला. मित्रांनो, ऑप्टोसॉर टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार या दोन्हीचं संयोजन केलं जातं व हा जगातील अशा प्रकारचा पहिलाच उपग्रह आहे. याचं वजन एकूण 190 किलोग्राम असून भारतातील खाजगी क्षेत्राद्वारे निर्मित आतापर्यंतचा हा सर्वात मोठा उपग्रह आहे. याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, गॅलेक्सी AI कंपनी ही बँगलोरमध्ये स्थित आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न निश्चित विचारण्यात येईल. ही सर्व माहिती नोट करून घ्या. व आता हा प्रश्न पहा. माद्रिद ओपनच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर माद्रिद ओपन पुरुष एकेरीचं विजेतेपद हे जॅनिक सिन्नर यांनी पटकावलं. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या जॅनिक सिन्नर यांनी अंतिम सामन्यात अलेक्झांडर झ्वेरेव यांना पराभूत करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे व त्यांनी स्पर्धा सलग 5व्यांदा जिंकली असून 1990 मध्ये मालिका सुरू झाल्यापासून सलग 5 मास्टर्स 1000 किताब जिंकणारे जॅनिक सिन्नर हे पहिलेच खेळाडू ठरले आहेत. पुढील प्रश्न पहा. कोणते राज्य हे गिग कामगारांसाठी तक्रार निवारण प्रणाली सुरू करणारे
भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर आता गिग कामगारांसाठी तक्रार निवारण प्रणाली सुरू करणारं कर्नाटक हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. मित्रांनो, कर्नाटकने राज्यातील वाढत्या प्लॅटफॉर्म आधारित गिग कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कल्याण यांचे संरक्षण करण्यासाठी ही तक्रार निवारण प्रणाली सुरू केली. ही भारतातील पहिली डिजिटल तक्रार निवारण प्रणाली आहे जी प्लॅटफॉर्म आधारित कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करते. बरं, तुम्हाला माहित आहे का, राजस्थान हे गिग कामगारांच्या कल्याणासाठी कायदा करणारं पहिलं राज्य आहे. कर्नाटक राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया आदिवासी स्पर्धेच्या पदतालिकेत कर्नाटक राज्यानं पहिलं स्थान पटकावलं आहे व अलीकडेच याना गुंफांना राष्ट्रीय महत्त्वाचे भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलं व या गुंफा कर्नाटक याच राज्यात स्थित आहेत. व कर्नाटक राज्याने 16 वर्षाखालील मुलांना समाज माध्यम वापरास बंदी घातली आहे. असं करणारं कर्नाटक हे देशातील पहिलंच राज्य आहे. व कर्नाटकच्या कर्नाटक ग्रामीण बँकेला 2024-25 या वर्षासाठी स्वयंसहायता गट बँक जोडणी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी या पदावर अजित पवार कार्यरत होते, पण त्यांचं निधन झाल्यापासून हे पद रिक्त झालं होतं व आता शेवटी यात मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अर्थ मंत्रालयाने विमा क्षेत्रात स्वयंचलित मार्गाद्वारे किती टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देणारी अधिसूचना जारी केली? तर आता अर्थ मंत्रालयाने विमा क्षेत्रात स्वयंचलित मार्गाद्वारे 100% FDIला परवानगी दिली आहे. हा निर्णय परकीय चलन व्यवस्थापन नियम 2026 अंतर्गत घेण्यात आला असून नव्या नियमानुसार विमा कंपन्या, दलाल तसेच इतर मध्यस्थांमध्ये आता 100% FDI स्वयंचलित मार्गाने करता येणार आहे. मात्र LIC साठी ही मर्यादा 20% इतकी ठेवण्यात आली. यापूर्वीच डिसेंबर 2025 मध्ये सबका बिमा सबकी रक्षा हे विमा कायद्यातील सुधारणा विधेयक संसदेने मंजूर केलं होतं व या विधेयकामुळे विमा क्षेत्रातील FDI मर्यादा 74% वरून वाढून 100% नेण्याचा मार्ग मोकळा झाला होता आणि आता त्याच दिशेने पाऊल टाकत अर्थ मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताची पहिली व्यावसायिक सी प्लेन सेवा कोठे सुरू करण्यात येत आहे? तर आता भारताची पहिली व्यावसायिक सी प्लेन सेवा ही लक्षद्वीप येथे सुरू करण्यात येत आहे. लक्षद्वीपमध्ये ही सेवा स्काय हॉप एव्हिएशन या कंपनीद्वारे सुरू करण्यात येत आहे. या सेवेचे संचालन लक्षद्वीप येथून होईल व पहिल्या टप्प्यात ही सेवा लक्षद्वीपच्या 5 बेटांना एकमेकांशी जोडेल. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. भारताची पहिली व्यावसायिक सी प्लेन सेवा लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारत आणि UAE यांच्यातील द्विपक्षीय व्यापाराने किती अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला? तर आता भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापाराने 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये 100 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक द्विपक्षीय व्यापार झाला व आता दोन्ही देशांनी 2032 सालापर्यंत हा व्यापार दुप्पट करून 200 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक अग्निशामक दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी जागतिक अग्निशामक दिन हा 4 मे रोजी साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्यात? तर आता दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा या सरोज शर्मा बनल्या आहेत. सरोज शर्मा या व्हॉलीबॉल या खेळाशी संबंधित आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.